नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला मुंबई चला मुंबई चला मुंबई. यस विद्यार्थी मित्रांनो, 6 एप्रिल 2026 रोजी आझाद मैदानात जात आहोत आपण न्याय मागण्यासाठी. महावितरण असेल, महाट्रान्सको असेल, महाजनको असेल, या सर्वांचा जो कारभार चाललाय आणि त्याच्यामध्ये जे मुलांवर अन्याय होतोय, जे ते कोणतेही मुद्दे असतील, समजा त्याच्यामध्ये कॉमर्स विद्यार्थी जे आहेत, फायनान्स अँड अकाउंट रिलेटेड असेल, डेफिनेटली ते घेतले जातील. त्याच्यानंतर ITI पॉलिटेक्निकचा विषय असेल, इंजिनिअरिंगचा विषय असेल, विद्युत सहाय्यकचा विषय असेल, कोणत्याही पोस्टचा विषय असेल, तर डेफिनेटली इव्हन अपंगांचा विषय असेल तर डेफिनेटली ते सगळे मुद्दे मांडले जातील. परंतु मुलांना सगळ्यात मोठा विषय हा आहे की मुद्दे खूप सारे आहेत आणि विद्यार्थी पण तेवढे आलेच पाहिजे आणि तेवढी मागणी जोरदार ठेवलीच गेली पाहिजे. आता विद्यार्थी जर कमी आले आणि त्यातल्या त्यात जर तुमचा मुद्दा मांडण्यासाठी जर तुम्ही स्वतः अवेलेबल नसले तर डोंट एक्सपेक्ट की के सर जातील, केंद्रे सर जातील, आपल्यासाठी चमत्कार होईल आणि आपल्यासाठी ते लढतील. आप आगे बढ़ो, हम आपके साथ है, लेकिन घर पे बैठ के साथ है, हम वहां पे नहीं आएंगे, असा सपोर्ट नको. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे डेफिनेटली रिझन असतील. प्रत्येकाला जॉब आहे, प्रत्येकाला काही ना काही ड्युटी आहे, बिझनेस आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. राव, आम्हालाही डेफिनेटली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेतच, पण सगळ्या गोष्टी सोडून जर आपण जात आहोत तर आपल्याला त्याच्या बदल्यात काहीतरी जर रिटर्न्स एक्सपेक्टेड आहे आणि फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या बांधवांसाठी, आपल्या भगिनींसाठी, आपल्या सोबतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी न्याय हवा असेल तर आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावंच लागणार आहे. आणि आतापर्यंत खूप झालं यार, काय ते लव्ह लेटर देऊन झाले, म्हणजे मला ऍप्लिकेशन लेटर म्हणायचं आहे. खूप प्रेमाने अर्ज करून झाले की साहेब बघा, तेवढं काहीतरी करा, आमचा निकाल लावा. सगळ्या प्रकारच्या भाषा आपल्याला प्रेमाच्या भाषा वापरून झाल्या, पण त्यांना कळत नसल्यामुळे साम दाम दंड भेद जी भाषा समजते तीच भाषा समजावण्याची गरज आहे. त्याच्यामुळे आपण शेवटी आझाद मैदानात आंदोलन घेऊन आणि मोर्चा घेऊन डेफिनेटली उतरत आहोत. केंद्रीय सरांचं डेफिनेटली याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, तर ते सोबत आहेत आपल्या आणि त्यांचा भरपूर लॉंग टाइमचा एक्सपिरियन्स आपल्या सोबत आहे. आणि आपण डिवाइड न होता आपण जेव्हा सर्व एकत्र येऊ, सगळ्या विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडू, तेव्हा आपली जी डेफिनेटली म्हणतात ना, गाव करेल ते राव काय करेल. तर हे जे केंद्रे सर किंवा के सर आहेत, हे सगळे राव आहेत. हे राव काहीच नाही करू शकत जोपर्यंत गाव एकत्र येत नाही. तर गाव जे करेल ते डेफिनेटली जगाला बघायचं आणि आपल्याला दाखवायचं. विद्यार्थी मित्रांनो, लढायचंय फायनली जोरदार लढाई द्यायची आणि आपल्याला निकालच घेऊन यायचा आहे. त्या हिशोबाने आपल्याला डेफिनेटली तयारीने जायचं आहे, त्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करायचं काय, छोटेसे स्टेप्स घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी तर एक गुगल फॉर्म मी दिलाय मुलांना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. चलो मुंबई फाईट फॉर जस्टिस. ऑफकोर्स तुम्हाला एकदम बेसिक डिटेल, फक्त तुमचं नाव, ठीक आहे, एक छोटासा व्हिडिओ दिलेला आहे, वाटलं बघा, नाही वाटलं स्किप करा, सोडून द्या. तुमचं नाव द्यायचंय, कॉन्टॅक्ट नंबर, ऑफकोर्स तुम्हाला अपडेट पोहोचवण्यासाठी, व्हॉट्सअप नंबर जर सेपरेट असेल तर व्हॉट्सअप नंबर म्हणजे सेम जर नंबर असेल तर दोघी ठिकाणी सेम टाईप करा, तोच नंबर 2 वेळा टाका सेम असेल तर. आणि कॉलिंग नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दुसरा असेल तर डेफिनेटली अकॉर्डिंगली 2 नंबर सेपरेट हे करा, एंटर. तुमचं सिटी, डिस्ट्रिक्ट आणि फक्त कोणत्या मुद्द्यासाठी लढावे, तुमचा जोही मुद्दा वाटत असेल. बघा, आता जरी आम्ही मुद्दे घेऊन चाललोय, प्रत्येकाला वाटतं की माझा मुद्दा महत्वाचा आहे, तुम्ही त्याच्यासाठी लढा, बाकी गेलं उडत. भाऊ, तुझा मुद्दा काय सांग तसंही. तुमच्या मुद्द्यासाठी डेफिनेटली आम्ही जातोय, पण तुमचा मुद्दा तर कळू द्या आणि तुम्ही मुंबईला येणार आहात की नाही, बस एवढंच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एवढा छोटासा फॉर्म भरलाय, हार्डली 2 मिनिटं लागतील. तुमचं नाव, सिटी, डिस्ट्रिक्ट, डन, आणि मुद्दा, ज्या मुद्द्यासाठी फाईट करायचं आहे. आणि इथं फक्त टिकच करायची, येणार कन्फर्मवरच टिक करा पोरांनो. कन्फर्म टिक केला तर डेफिनेटली आनंद आहे. ज्यांच्यासाठी लढायला चाललोय, मी तर सोप्या भाषेतच म्हणतो, ज्यांच्यासाठी लढायचंय तो स्वतःचा येऊ शकत नाही, त्याच्यासाठी वरचाही येऊ शकत नाही. आम्ही तर माणसं आहेत राव, वरचाही काही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः लढत नाही. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे देवाचं सुद्धा असं म्हणतात की देव जर देणारच आहे, जर नशिबात लिहिलेलं देव देणार आहे, मग काय टेन्शन घ्यायचं ना, आपण रिलॅक्स राहायचं, देव देणारच आहे. पण काय सांगावं, देवाने पण लिहिलेलं आहे की त्याला तेवढे कष्ट करू द्या, त्याला तेवढे स्टेप्स उचलू द्या, तर मी द्यायला रेडी आहे, पण त्याला तिथपर्यंत पोहोचू द्या. देवाने ठरवलंय की त्याला आझाद मैदानापर्यंत पोहोचू द्या, मग मी न्याय द्यायचा. तर तुम्ही जर म्हणाल की नाही न्याय भेटणारच, म्हणजे घरीच बसतो, तर नाही, असं भेटणार नाही. डेफिनेटली तुम्हाला 99% 100% प्रयत्न करा येण्याचा. शक्य नसेल तुमच्या फ्रेंड्सला सांगा, तुमच्या कलिग्सला सांगा, तुमच्या रिलेटिव्हला सांगा, जे याच्यामध्ये आहेत, जे स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत. असा प्रत्येक विद्यार्थी तिथे दिसला पाहिजे आणि आपला आक्रोश एवढा जबरदस्त राहील की याचा बेनिफिट कोणाला होणार. पहिली गोष्ट तर ज्या न्याय मागायला चाललो आपण, आपल्याला तो होणारच. एक्झिस्टिंग ज्या एक्झाम झाल्या आहेत, ज्यांचं वेटिंग लिस्ट कुठे पेंडिंग आहे, कोणाचं सिलेक्शन लिस्ट पेंडिंग आहे, ज्यांच्या जागा भरलेल्या नाहीये, जे PWBD वाले स्टुडंट आहेत, PWD वाले स्टुडंट, तर असे सगळ्यांना बेनिफिट तर होणारच आहे. पण याच्या पुढे महावितरणला आणि महाट्रान्सकोला, महापारेषणला म्हणजे महानिर्मितीला
ओव्हरऑल यांना असा दणका बसेल ना, असा झटका बसला पाहिजे की याच्या पुढे 100 वेळा विचार करतील ते या गोष्टी टाळाटाळ करण्यासाठी किंवा या गोष्टी न देण्यासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, पाहिलं गेलं आपण भीक नाही मागत आहे आपण त्यांच्याकडे, काही एक्स्ट्रा नाही मागत आहे. जे हक्काचं आहे ते मागतोय. ज्या जागा तुम्ही काढल्या होत्या, ज्या जाहिराती तुम्ही काढल्या होत्या त्या जागा तर भरा. आम्ही नाही म्हणत एक्स्ट्रा जागा काढा, अजून जागा काढा, अजून जागा भरा. अरे जेवढ्या जाहिराती तुम्ही दिल्या, लिहिलं जेवढा आकडा लिहिलेला आहे तेवढ्याच जर जागा भरा, तेवढंही भरल्या जात नाही. 2023 पासून 26 पर्यंत काय उपयोग आहे तुमचा? आणि बीजी कसल्या कसली आचारसंहिता राव, कसले आचार काय म्हणजे नॉनसेन्स रिझन आहे. सगळे रिझन संपलेले, कोर्टाचे केस चालू आहे, हे सगळे बेसलेस रिझन आहेत. सगळे बेसलेस रिझन आहे. 2023 पासून 26 पर्यंत खेळ चाललाय. सर्व हा कारभार जो आहे स्ट्रिक्ट झाला पाहिजे. आणि याच्या पुढे जर असा दणका जर भेटला ना, याच्या पुढे 100% सगळं काम स्मूथ होईल आणि तुमच्यासाठी तुमच्या ज्युनियरसाठी हे फ्युचर डेफिनेटली ब्राईट करायला. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया सर्वांनी आझाद मैदान सोमवारी सकाळी 10 वाजता. सी यू सून. जय हिंद, जय भारत.